आता जर म्हणलो मी AC थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे तर आपल्याला फायनली येईल C आणि B थर्मल इक्विलिब्रियम मध्ये मिळतील. If two systems are each in thermal equilibrium with the third system, then they are all in thermal equilibrium with each other. याचाच अर्थ A, B, C तिन्ही थर्मल इक्विलिब्रियम मध्ये राहतील. तिन्ही A, B, C थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील. हे आहे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. झिरोथ लॉ ऑफ चा यूज करून आपण कोण्याही वस्तूचा टेम्परेचर मोजू शकता थर्मोमीटरचा यूज घेऊन. इथपर्यंत आपलं शिकवणं झालेलं आहे. याच्यानंतर आता आपल्याला हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क डनचे कन्सेप्ट शिकायचे आहेत. हीट काय तर माहितच आहे, एक फॉर्म ऑफ एनर्जी जे की हायर टेम्परेचर पासून लोअर टेम्परेचर मध्ये ट्रॅव्हल करते. त्यानंतर एखाद्या सबस्टन्सला जर मी हीट प्रोव्हाइड केलो तर त्याचा टेम्परेचर इन्क्रीज होते. त्याच्यामधून जर हीट काढलो म्हणजे त्याला कूल केलो तर त्याचा टेम्परेचर डिक्रीज होते. आता आपण इंटरनल एनर्जी काय आहे ते शिकू. इंटरनल एनर्जी आहे the sum of all the energies present in the system. The sum of all the energies present in the system. त्याला आपण U न डिनोट करता. It is denoted by U. इंटरनल एनर्जीचा जर फॉर्म्युला द्यायचा असेल, इंटरनल एनर्जी इज द ॲडिशन ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी मध्ये कोणते एनर्जीज येतात, पोटेन्शियल एनर्जी मध्ये कोणते एनर्जीज येतात ते बघू. कायनेटिक एनर्जी 3 फॉर्म ऑफ एनर्जीजचा ॲडिशन राहतो. ट्रान्सलेशनल एनर्जी, रोटेशनल एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी. आता सिस्टम मध्ये जे मॉलिक्युल्स राहतात किंवा पार्टिकल्स राहतात त्यांची व्हायब्रेशनल एनर्जी राहते, ट्रान्सलेशनल एनर्जी राहते आणि रोटेशनल एनर्जी राहते. इज द ॲडिशन ऑफ व्हायब्रेशनल एनर्जी, रोटेशनल एनर्जी प्लस व्हायब्रेशनल, रोटेशनल, ट्रान्सलेशनल. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी इंटरमॉलिक्युलर, फोर्सेस, इंट्रामॉलिक्युलर फोर्सेस आणि न्यूक्लियर एनर्जी. या तिन्हीचं ॲडिशन राहतं. आता तुम्हाला हे एनर्जी कसे तयार होतात ते माहीत असायला पाहिजे. मी जर एका वेझलमध्ये पाणी ठेवलं, आता पाणी तर हे स्टील आहे, कोणताच मोशन नाही, तर इथं कायनेटिक एनर्जी राहीना, पोटेन्शियल एनर्जी राहीना. बट खाली बर्नर लावून या पाण्याला मी हीट केलो. हीट केल्यानंतर मॉलिक्युल्स इकडं तिकडं गोल फिरत राहतात. तर ते मॉलिक्युल्स व्हायब्रेटही करतात, रोटेटही करतात, ट्रॅव्हलही करतात, म्हणजे कायनेटिक एनर्जी त्यांच्यामध्ये येते आणि त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेसही तयार होतात. आता इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय आहेत, इंट्रामॉलिक्युलर फोर्सेस काय आहेत ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस
म्हणजे हे फोर्स अट्रॅक्टिव्ह फोर्सच राहते असं नाही, अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह राहते. अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह दोन्ही राहते. इंटरमॉलिक्युलर फोर्स अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह दोन्ही राहतात आणि हे बिटवीन टू पार्टिकल्स येतात, बिटवीन टू ऑर मोर पार्टिकल्स प्रेझेंट राहतात. इंट्रामॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे बॉन्ड्स आहेत. दोन मॉलिक्युल्सला एकत्रित ठेवतात. बॉन्ड्स तुम्हाला माहितच आहेत, आयोनिक बॉन्ड, कोव्हलेंट बॉन्ड. कोव्हलेंट मध्ये दोन प्रकार आहेत, पोलार कोव्हलेंट, नॉन पोलार कोव्हलेंट. इथं बॉन्ड्स राहतात, आयोनिक बॉन्ड, कोव्हलेंट बॉन्ड. आणि इथं न्यूक्लियस एनर्जी म्हणजे एनर्जी ऑफ द न्यूक्लियस. कोणत्याही ॲटमचा न्यूक्लियस राहते, त्या न्यूक्लियसला काही अमाऊंट ऑफ एनर्जी राहते, त्या न्यूक्लियसची एनर्जी. कायनेटिक एनर्जी मध्ये तीन आहेत, व्हायब्रेशनल एनर्जी, रोटेशनल एनर्जी, ट्रान्सलेशनल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, इंट्रामॉलिक्युलर फोर्सेस आणि न्यूक्लिअर एनर्जी राहते. आता हे दोन एनर्जीज राहतात, कायनेटिक आणि पोटेन्शियल. हे ॲटमवर सुद्धा डिपेंड करतात. कोण्या प्रकारचं आहे, तुम्हाला मोनो ॲटमिक, डायॲटमिक, पॉलीॲटमिक अशा ॲटमचे काही प्रकार आहेत. हेलियम मोनो ॲटमिक येते, N2, O2 हे डायॲटमिक आहे, CO2 पॉलीॲटमिक आहे. याच्या बेसिसवर डिग्री ऑफ फ्रीडम्स राहतात, जे की आपल्याला कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस चॅप्टर घ्यायचं, तिथं आपण शिकता. मोनो ॲटमिक काय राहते, डायॲटमिक काय राहते, पॉलीॲटमिक काय राहतात ते. फक्त सध्याला एवढं लक्षात राहू द्या, कायनेटिक एनर्जी तीन एनर्जीचं ॲडिशन राहते इथं. इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करते वेळेस, व्हायब्रेशनल एनर्जी, रोटेशनल एनर्जी, ट्रान्सलेशनल एनर्जी. हे तर इंटरमॉलिक्युलर, इंट्रामॉलिक्युलर फोर्सेस केमिस्ट्रीमध्ये तुम्ही डिटेलमध्ये शिकतात. घेऊन घ्या चला एवढं. त्यानंतर इंटरनल एनर्जीची आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काढू शकणार, ॲक्च्युअल व्हॅल्यू काढू शकणार, बट त्याचा डिफरन्स काढता येते आपल्याला. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ इंटरनल एनर्जी cannot be calculated because it is a state function. आता स्टेट फंक्शन म्हणजे काय? कोणत्याही एका सिस्टीमचं स्टेट ऑफ द सिस्टीम आपण प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर किंवा नंबर ऑफ मोल या व्हेरिएबल्सवर डिफाईन करतात. या तिन्हीपैकी एक जरी बदललं तर त्या सिस्टमचं स्टेट बदलते. यालाच आपण स्टेट ऑफ द फंक्शन असं म्हणतात. इंटरनल एनर्जी एक स्टेट फंक्शन आहे. स्टेट बदललं की इंटरनल एनर्जी बदलते. Absolute value of internal energy cannot be calculated, but approximate value किंवा difference calculate करू शकता. Delta U equal to E2 minus E1. Final energy minus initial energy. Final energy minus
इनिशियल एनर्जी. आता मी जर एक सिस्टम घेतलो, एक वेझल घेतलो, इथे एक फ्रिक्शनलेस पिस्टन ठेवलो, म्हणजे हे खाली दाबूही शकतो, वर नेऊही शकतो, ते इझिली वर खाली होऊ शकते. इथं जर एखादी गॅस आहे, मी जर खाली आणलो पिस्टनला, या जागी आणलो, तर काय झालं, इथं कॉम्प्रेशन झालं. जेव्हा कॉम्प्रेशन होते तेव्हा आपण म्हणायचं वर्क इज डन ऑन द सिस्टम. वर्क इज डन ऑन द सिस्टम. जेव्हा कॉम्प्रेशन होते तेव्हा म्हणायचं वर्क इज डन ऑन द सिस्टम. लक्षात असू द्या. आता सेम या जागी आहे, इथं गॅस वगैरे काहीतरी असेल. आता जर हे तुम्ही पिस्टन वर नेलं, रेअरफॅक्शन किंवा टेन्शन म्हणू शकता, याचा अर्थ पिस्टन आता वर मूव्ह झालं. तर इथं वर्क इज डन बाय द सिस्टम असं म्हणायचं. वर्क इज डन बाय